नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत आपल्याला श्रावण महिना हा साजरा करायचा आहे. आता श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे. खरं तर सगळेच महिने तेवढेच महत्त्वाचे असतात, पण श्रावण महिना हा खूप जास्त सात्विक आणि पवित्र मानला गेला आहे. श्रावण महिन्यांमध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. आता आपण जाणून घेऊया या श्रावण महिन्यात शिवलीला अमृत पारायण कसे करायचे आणि या श्रावण महिन्यांच्या पर्वांवर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करणे आणि तेही एका दिवसांमध्ये. बघा, श्रावण महिन्यांच्या सोमवारच्या दिवशी तुम्हाला 1 दिवसीय पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तसेच 3 किंवा 7 किंवा 15 दिवसात पण पारायण कसे करावे, अगदी सगळे नियम अटीसहित मी तुम्हाला माहिती सांगणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत मी सांगणार आहे. खूप काही अवघड नियम नाही, पूजा मांडणे नाही, काहीच नाही. उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळी माहिती देणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, देवाचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत. मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे हे त्याला असतातच आणि याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी, आपले जीवन सार्थकी व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या पवित्र काळांमध्ये शिवलीला अमृत या पोथीचे पारायण करावे. बघा, शिवलीला अमृत या ग्रंथांमध्ये एकूण 15 अध्याय आहेत आणि या 15 अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तरं आहेत, ज्या समस्यांची उत्तरे आहेत ती मिळू लागतात. आता सोमवारच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी. जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सकाळी ही पारायण करण्याचा प्रयत्न करा. पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झालं नाही तर दुसरी वेळ आहे, ती आहे म्हणजे संध्याकाळी प्रदोषकाळ. म्हणजेच काय, जेव्हा सूर्य मावळतो त्यांच्या 45 मिनिटे किंवा 1.5 तास अगोदर सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना, त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो. आता ही उत्तम वेळ मानली जाते, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरांमध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचं पारायण हे करू शकता. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला निषिद्ध काळ जर शक्य झाला तर सोन्याहून पिवळा आणि तुमच्या सारखे भाग्यवान तुम्हीच. निषिद्ध काळ म्हणजे काय तर संध्याकाळी. बघा, आता हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीला अमृत हा ग्रंथ मात्र असायला हवा आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे PDF वगैरे काही असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचून हे पारायण करू शकता. आणि तसं पण तुम्हाला जमत नसेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देणार आहे, पारायणाची लिंक देणार आहे, ते तुम्ही बघू शकता. आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरांसमोर तुम्हाला बसायचं आहे. शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायचे आहेत आणि पारायणाला बसायचं आहे. ज्यांना उपवास असेल तरी सुद्धा चालतं किंवा ज्यांनी उपवास केला नाही श्रावणी सोमवारचा त्यांनीही सुद्धा त्यांची इच्छा असेल तर तेही पारायण करू शकतात, काही हरकत नाही. तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्याचा जो काही स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंथरायचं आहे आणि तुम्हाला ग्रंथ याच्यावरती हा ठेवायचा आहे. सुरुवातीला ग्रंथाचं पूजन करायचं, देवासमोर दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे. पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा हा ठेवत राहील याची काळजी देखील घ्यायची आहेत आणि सुरुवातीला संकल्प देखील करायचा आहे. संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे. पहिल्या अध्यायांपासून एका जागेवर बसून एकाच वेळांमध्ये कोणाशी न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहेत त्याचं वाचन हे करायचं आहे. आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीला अमृताचं एक पारायण करतो असं म्हणू शकतो. म्हणून एकूण 15 अध्याय वाचून झाले की पूर्ण एक पारायण झालं. मग ते पारायण झाल्यानंतर ती पोथी परत तिथे जाग्यावर ठेवायची. परत काहीतरी नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही फळाचा, काहीतरी गोडांचा, दूध, साखरेचा, पेढ्यांचा, कशाचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि तुम्ही उपवासांचे काही बनवले असेल आणि ते तुम्ही उष्टे जर केले नसेल तर त्याचा देखील तुम्ही नैवेद्य हा दाखवला तरी चालतो. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची. प्रथम गणपतीची व नंतर शंकराची आरती करायची आहे आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचं आहे.
याप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल तर एक पारायण करू शकता किंवा 2 करायचे असतील तर सकाळी एक संध्याकाळी एक असं देखील करू शकता. बघा, तुम्हाला जर झेपत असेल, तुमच्या शरीराला जर जमत असेल तर सकाळचं पारायण असेल तर ते तुम्ही न खाता पिता वगैरे केलं तर खूप उत्तम. कारण लवकर शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही तर अतिशय उत्तम आहे सकाळचं पारायण. पण बघा, जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल तर आपले फराळ जे काही पदार्थ आहेत फराळाचे ते खायचे आणि त्यांच्यानंतर आपण हे पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं, काही हरकत नाही. आणि ज्यांना उपवास नाही त्यांना सुद्धा पारायण करण्याची इच्छा असेल तर सात्विक जेवण म्हणजेच कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजी पोळी आहेत तर ते बनवायचं आणि ते खायचं आणि ते खाऊन सुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. शेवटी काय बघा, आपला भक्तिभाव आपली खरी श्रद्धा महत्त्वाची आहे. भले तुम्ही उपवास केला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते करणे झालं नसेल तरी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. आता पारायणाचे उद्यापन कसे करावे हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर आरती वगैरे केली की नैवेद्य दाखवला आहे ना, तर हे उद्यापन आहे. विशेष असं काही वेगळं कोणतंही उद्यापन करायची गरज नाही. तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करू शकता. आणि काही कारणाने जर शक्य झालं नाही तर शिवलीला अमृतला 11वा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला वाचणं शक्य होईल तेवढा वेळ तुम्ही त्याचं वाचन केलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि मी तुमच्यासाठी 11वा अध्याय याचा व्हिडिओ देखील या चॅनलवर अपलोड केलेला आहे. कारण या सेवेचा लाभ सर्वांना मिळावा. ज्यांना वेळ नाही, ज्यांना वाचता येत नाही किंवा ज्यांच्याकडे हा ग्रंथ नाही तर या सर्वांसाठी या व्हिडिओचा लाभ घेऊ शकतात. तसेच याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तसेच श्रावण महिन्यांमध्ये या पवित्र पर्वांमध्ये शिवलीला अमृत या पवित्र ग्रंथांचे पारायण आपल्या घरांमध्ये वास्तूंमध्ये एक वेळ तरी अवश्य करावे. शिवलीला अमृत या ग्रंथाचं तुम्ही 7 दिवसाचे पारायण देखील करू शकता, 3 दिवसाचे पारायण देखील करू शकता किंवा 1 दिवसाचं पारायणसुद्धा करू शकता. श्रावण महिन्यांमध्ये 1 दिवसाचे पारायण तुम्ही कोणत्या दिवशी कोणत्याही वारी करू शकता. पण जर तुम्हाला शक्य झालं तर श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीला अमृताचे 1 दिवसाचं पारायण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुमच्यासारखे तुम्हीच भाग्यवान असाल. यंदा 2026मध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. तुम्ही जर शक्य झालं तर 4ही श्रावणी सोमवार तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करा. पण हे शक्य नसेल तर तुम्ही बसता उठता म्हणजेच जो पहिला श्रावणी सोमवार आहे आणि जो शेवटचा श्रावणी सोमवार आहे या दोन्ही सोमवारी तुम्ही पारायण करू शकता. हेही शक्य नसेल तर यापैकी कोणत्याही एका श्रावणी सोमवारी शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. 1 दिवसाचं पारायण म्हणजे एका बैठकींमध्ये संपूर्ण 15 अध्याय जे आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि आरती नैवेद्य करून तुम्हाला तुमचं आसन जे आहे ते सोडायचं आहे आणि पारायण करताना इतरांशी तुम्हाला बोलायचं नाही. आता बऱ्याच जणांना खाली बसण्याचा प्रॉब्लेम आहे, खाली बसणं शक्य होत नाही तर त्यांनी खुर्चीवर बसून पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता हे 15 दिवसाचं पारायण कसं करावं तर रोज एक अध्याय पठण करावं. अर्थात 15 दिवसाचं पारायण तुमचं चालणार आहे म्हणजे ते 15 दिवसाचं पारायण म्हणजे 15 दिवस चालणार आहे. खंड पाळायचा नाही. मासिक पाळींच्या तारखेच्या हिशोबाने तुम्हाला ते पारायण तुम्ही सुरू करू शकता. आता जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण केलं तर रोज 2-2 या पद्धतीने, कारण शिवलीला अमृतांचे अध्याय बऱ्याचपैकी मोठे आहेत. जर तुम्ही रोज 2-2 अध्याय पठण केले तर 7 दिवसांमध्ये तुमचं पारायण होतं. किंवा 3 दिवसाचं जर पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी 4 अध्याय या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. त्याचप्रमाणे 1 दिवशी पारायण पण तुम्ही करू शकता. आता पारायण हे श्रावण सोमवारपासून किंवा कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता. आता या दिवशी नियम काय आहेत तेही थोडक्यात जाणून घेऊयात. तर या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू नका. शक्य झालं तर फेंट कलरचे आणि आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम आहे. दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसणाचा वापर या दिवशी अजिबात करायचा नाही. तसं सात्विक जेवण बनवा, नॉनव्हेजचा तर विषयच येत नाही. या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करावे. या दिवशी आपण घरचं म्हणजेच काय तर दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये, म्हणजे पराण घेऊ नये
किंवा विकत आणलेल्या चिप्स वगैरे या दिवशी खायचे नाहीत. घरी जे काही तुम्ही साबुदाणा खीर असेल, रताळी वगैरे आहेत ते करून उपवासासाठी बनवू शकता. तसेच मीठ न घातलेले म्हणजेच आळणी खावे, कोणतीही फळे खाऊ शकता. तसेच भगर म्हणजेच वरई ही उपवासाला सोमवारला अजिबात चालत नाही किंवा कोणत्या शंकराच्या उपवासाला वरईही चालत नाही. बघा, आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी आणि भगवान शंकराची कृपा देखील आपल्याला मिळावी. आपण जर काही पाप केलं असेल तर त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळावी. काहीतरी संघर्ष चालू आहे आयुष्यात, अगदी संतान प्राप्त मध्ये, मग आता अडचणीसुद्धा निवारण्यासाठी भगवान शिवाची पूजा केली जाते आणि शिवलीला अमृत पारायण केलं जातं. तर निसंकोचपणे नियमांना न घाबरता या श्रावण महिन्यांमध्ये एक तरी शिवलेला अमृत ग्रंथांचे पारायण तुम्ही तुमच्या वास्तूंमध्ये नक्की करा, अशी मी अपेक्षा करते. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. व ही माहिती आपल्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करून त्यांच्या देखील हातून या सेवेचा लाभ व्हावा ही विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.